नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आपल्या सर्व नागरिकांसाठी विविध योजना सुरू करतात आणि या योजनेसाठी एक आयडेंटिटी प्रूफ म्हणून काहीतरी आपल्याकडे कार्ड सिस्टम चालू आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये असे 6 कार्ड आहेत, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले 6 कार्ड। त्या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला काय बेनिफिट मिळू शकतो आणि हे कार्ड तुमच्याकडे असणं कितपत आवश्यक आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं पहिलं कार्ड म्हणजे किसान कार्ड। हे जर तुमच्याकडे असेल, मी स्क्रीनवरती किसान कार्ड दाखवतो। हे कार्ड जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला खूप बेनिफिट आहे। या किसान कार्डमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्या जागा जमिनीविषयी संपूर्ण माहिती यामध्ये स्टोरेज असते। त्यानंतर तुमचा 712 नंबर, तुमचा खसारा नंबर, 8 नंबर, तुम्ही या शेतीवर जर एखादी सोसायटी घेतली असेल किंवा एखादी लोन घेतली असेल तर याचा रेकॉर्ड यामध्ये असतो। त्याचबरोबर तुमचा जातीचा उल्लेख त्यामध्ये असतो। त्याचबरोबर समजा तुम्हाला एखादा शैक्षणिक म्हणजे शेतकरी आहे आणि शेतकरी असलेल्या मुलांना एखादं लोन घ्यायचं असेल तर तो रेकॉर्ड त्याच्यामध्ये असतो। तर तुम्हाला शेती संदर्भात काही नुकसान भरपाई मिळाली असेल तर त्याचा रेकॉर्ड असतो। शेतकरी संदर्भात शेतीविषयक लोन असतील हे त्याच्यामध्ये असतात। म्हणजेच मित्रांनो, या किसान कार्डमध्ये तुम्हाला तुमच्या शेती रिलेटेड संपूर्ण माहिती स्टोरेज करता येते, साठवता येते। या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक लाभ मिळतात। केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ज्यावेळेस एखादी शेतकरी विषयक योजना घोषित करतात त्यावेळेस तुम्हाला या कार्डचा खूप उपयोग होतो। यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि उपयुक्त कार्ड म्हणजे एबीसी कार्ड। आता एबीसी कार्ड हा शालेय शिक्षण किंवा जे कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असतो। कारण मित्रांनो, तुम्हाला या एबीसी कार्डच्या माध्यमातून कुठल्याही चांगल्या टेक्निकल किंवा मोठ्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर या कार्डमध्ये तुमचं स्कोरिंग असतं। आत्तापर्यंत तुम्ही जे काही शिक्षण घेताय कोणत्याही क्षेत्रामध्ये, एखादा डिप्लोमा केला असेल किंवा एखादी डिग्री घेतली असेल किंवा एखादा टेक्निकल कोर्स कोणताही केला असेल तर तुमच्याकडे स्कोरिंग तयार होते। तुम्हाला किती मार्क्स स्कोरिंग रिलेटेड असतात हे सर्व या कार्डमध्ये असतात। यामध्ये तुमचं संपूर्ण शैक्षणिक लेखाजोखा असतो। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये जर एखादा गॅप पडला असेल तर तो गॅप त्या ठिकाणी मेन्शन केलेला असतो। म्हणजे विविध शैक्षणिक बाबी यामध्ये स्टोरेज केलेल्या असतात। तुम्हाला एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर एबीसी कार्ड तुमचा जनरेट असणं खूप गरजेचं असेल। त्याच वेळेत तुम्हाला या त्या कॉलेजमध्ये किंवा त्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळतं। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा तिसरा कार्ड म्हणजे श्रमिक कार्ड। आता हे श्रमिक कार्ड, काही लोकांचं असं म्हणणं असेल का ई श्रम कार्ड आणि श्रमिक कार्ड हे एकच का? नाही, तर श्रमिक कार्ड हा वेगळा आहे। श्रमिक कार्डमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही कामगार आहात आणि कामगारांच्या रिलेटेड महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार ज्या योजना चालू करतात तर ज्यांच्याकडे श्रमिक कार्ड असेल तर त्यांना पहिलं बेनिफिट मिळतं। त्याचबरोबर शौचालयाचा बेनिफिट किंवा शैक्षणिक सहायता किंवा विवाह, मुलांच्या विवाहासाठी मदत, अशा विविध योजना या श्रमिक कार्डमध्ये असतात। श्रमिकांना विविध स्वरूपाचे काही वस्तू स्वरूपात मदत मिळते किंवा पैसे मिळतात किंवा नुकसान भरपाई मिळते। समजा अपघात वगैरे झालं, जर एखाद्या ठिकाणी काम करत असताना श्रमिकाचा अपघात झाला तर अशा वेळेस त्यांना खूप मोठ्या प्रमाणात या श्रमिक कार्डच्या माध्यमातून बेनिफिट मिळतो। आणि यानंतरचा चौथा सर्वात महत्त्वाचा कार्ड म्हणजे आभा हेल्थ कार्ड। आता काही ठिकाणी याला संजीवनी हेल्थ कार्ड असं सुद्धा म्हणतात, तर महाराष्ट्रामध्ये आभा हेल्थ कार्ड चालू आहे। आता आभा हेल्थ कार्डचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा की तुमचं सर्व हेल्थ रिलेटेड रेकॉर्ड हा त्याच्यामध्ये असतो। म्हणजे तुम्हाला काही आजार असेल तर तो आजार त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो। समजा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये असाल, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला एखाद्या आजारावरती तुमची ट्रीटमेंट असेल तर त्याचा सर्व रेकॉर्ड त्या आभा हेल्थमध्ये स्टोअर केलेला असतो। आणि समजा जर तुम्ही एखादं हॉस्पिटल चेंज केलं, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला ती फायलिंग किंवा फाईल जी असते, डॉक्युमेंट्स, ते आपल्याला घेऊन जायची गरज नाही। जर त्या ठिकाणी तुमचा आभा हेल्थ कार्ड नंबर दाखवला तर तुमच्या आरोग्य रिलेटेड संपूर्ण हिस्ट्री त्या ठिकाणी दिसते। त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टरांना सहज त्या ठिकाणी उपचार करणं शक्य होतं। म्हणून हेल्थ रिलेटेड सर्व रेकॉर्ड स्टोरेज करून ठेवण्यासाठी आभा हेल्थ कार्ड अतिशय महत्त्वाचा आहे। यानंतरचा सर्वात महत्त्वाचा कार्ड म्हणजे आयुष्मान भारत। 5वा कार्ड आयुष्मान भारत।
या आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळतात। शासकीय दवाखाने असो किंवा खाजगी दवाखाने असो, आयुष्यमान भारतच्या सिस्टममध्ये जेवढेही दवाखाने इन्क्लूड केलेले आहेत त्या सर्व दवाखान्यांमध्ये तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे। समजा एका वर्षाला समजा तुमचं 5 लाखाचा विमा म्हटलं तरी चालेल। जर समजा तुम्ही 4 लाखाचा जर तुम्ही उपचार घेतले तर 1 लाख रुपयाचा तुम्हाला बॅलन्स म्हणून राहतो। म्हणजेच तुम्हाला एका व्यक्तीला वर्षाला 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला मोफत उपचार मिळू शकतात। 3 लाखाचा बेनिफिट घेतलाय, 2 लाख रुपये तुमचे बॅलन्स राहतील, तुम्हाला वर्षभरात कधीही त्या 2 लाखाचा उपचार म्हणून वापर करू शकता। अशा पद्धतीने हेल्थ खूप महत्त्वाची असल्या कारणाने सर्वांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून घेणं खूप गरजेचं आहे। आता यानंतरचा सर्वात महत्त्वाचा कार्ड म्हणजे ई श्रम कार्ड आणि किंवा त्याला PM श्रमयोगी मानधन योजनाचा कार्ड सुद्धा असं म्हणतात। आता ई श्रम कार्डच्या माध्यमातून बेनिफिट काय हा सर्वात महत्त्वाचा विषय। आता सर्वांनी ई श्रम कार्ड 2021 पासून आतापर्यंत काढले असतील, तर ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर तुमचा अपघात झाला आणि मृत्यू झाला तर 2 लाख रुपये तुमच्या कुटुंबाला मिळतात, हा सर्वात महत्त्वाचा विषय। त्यानंतर तुमचं जर तुम्ही हँडिकॅप झालात, अपंगत्व जर तुम्हाला आलं तर 1 लाख रुपयाची मदत तुम्हाला उपचारासाठी तुम्हाला मिळणार आहे, हा सर्वात महत्त्वाचा ई श्रम कार्डच्या माध्यमातून। नंतरचा जो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा जो कार्ड आहे, या कार्डचा योजनेच्या स्वरूपामध्ये जर विचार केला तर आपल्याला पेन्शन योजना मिळते। 3,000 रुपयाची 60 वर्षानंतर जे पेन्शन मिळणार आहे, यासाठी हे कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे। यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काही पैसे भरावे लागतात, सरकार काहीतरी पैसे तुमच्यामध्ये टाकतात, असे एकत्रित तुमचे पैसे बँकेच्या थ्रू सरकारकडे जमा होतं आणि तुम्हाला 60 वयाच्या नंतर हे पैसे मिळतात 3,000 रुपये पेन्शन स्वरूपात। अशा पद्धतीने मित्रांनो ई श्रम कार्ड किंवा PM श्रमयोगी मानधन योजनेचं जे कार्ड आहे हे काम करतं। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाचे हे कार्ड आहेत। हे जर कार्ड तुमच्याकडे असतील तर तुम्हाला सर्व प्रकारचं म्हणजे आरोग्य रिलेटेड, शैक्षणिक रिलेटेड किंवा शेती रिलेटेड किंवा इतर सर्व व्यावसायिक रिलेटेड सर्व तुम्हाला बेनिफिट मिळू शकतात। आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती सर्व प्रकारचे कार्ड कसे बनवायचे या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, सर्व व्हिडिओ तुम्ही बघून हे सर्व कार्ड काढू शकता। सर्वात महत्त्वाचा विषय, हे कार्ड काढत असताना तुमची माहिती ही अद्ययावत द्यावी, अचूक द्यावी, नाहीतर काही ठिकाणी हे कार्ड काढण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांमध्ये जास्त पैसे देऊन हे कार्ड मिळतात, परंतु ते अधिकृत नसतात। तुमच्या सिस्टमला ते जनरेट झालेले पाहिजे। हे डिजिटल कार्ड सर्व आहेत, त्यामुळे तुमचा रेकॉर्ड त्या ठिकाणी मेन्शन असतो। म्हणून कोणताही आमिषला बळी न पडता हे कार्ड एजंटकडून काढून न घेता चांगल्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने स्वतः समजून हे कार्ड काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे कार्ड काढत असताना तुम्ही कोणती माहिती टाकलेली आहे ही सर्व तुम्हाला माहीत असते, त्याचा बेनिफिट काय असतो हे तुम्ही समजून घेतलेलं असतं। त्यामुळे नक्कीच तुम्हाला या सर्व कार्डचा फायदा होणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।